नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहिले होते. त्यामध्ये आपण 40 प्रश्न बुद्धिमत्तेवरील पाहिले होते. त्याचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही पाहिले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पहा. तर आज आपण महत्त्वाचे म्हणजे गणिताचा भाग पाहणार आहोत आणि गणितावरच आपले मेरिट ठरणार आहे. गणित खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यावरील 20 प्रश्न व मराठीवरील 20 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव पण होणार आहे आणि जर नवीन काही तुम्हाला प्रश्न पाहायला भेटणार आहेत. तर चला करूया पहिल्या प्रश्नाला सुरुवात, कारण की आपल्याकडे वेळ जास्त नाही, कमी वेळ आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचं आहे. सुरू करूया. पहिला प्रश्न, ह्यामध्ये सर्व घटकावरती प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तसेच प्रश्न कशा प्रकारचे येतात यावरती सुद्धा तुम्हाला अनुभव येईल. तर चला पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. आता 50 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती येते? योग्य पर्याय निवडा. बघा, 50 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती येते ते पहा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत 633, 635, 546 आणि 644. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मूळ संख्या पाठ असणे खूप गरजेचं आहे. तर चला करूया मूळ संख्येची बेरीज. कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते पाहूया. आता आपल्याला 50 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या आणि त्यांची बेरीज पाहिजे. तर आपण बघूया 50 ते 90 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या येतात. आता जर तुम्हाला आडवी बेरीज येत असेल तर आडवी बेरीज करा, उभी बेरीज करायची असेल तरी सुद्धा उभी करू शकता. पण जास्तीत जास्त जर आपल्याला वेळ कमी वाचवायचा असेल तर आडवी बेरीज सुद्धा तुम्हाला योग्य ठरेल. तर बघा, मी आडवी बेरीज करते. आता अगोदर 50 ते 90 पर्यंतच्या कोणकोणत्या संख्या येतात ते लक्षात घ्या. 50 नंतर कोणती येते? 51 नाही येत, कारण की ती त्याला भाग जातो. 53 येते, त्यानंतर येते 59 अधिक, त्यानंतर येते 61 अधिक, त्यानंतर येते 67 अधिक, त्यानंतर बघा 71 येते अधिक, त्यानंतर येते 73 अधिक, त्यानंतर येते 79, त्यानंतर येते 83, त्यानंतर येते 89. आता या सर्व मूळ संख्येची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची आहे आणि उत्तराचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा, आता 9 आणि 3 किती? 12. 12 आणि 9 किती झाले? 21. 21 आणि 3 झाले 24. 24 आणि 1 25. 25 आणि 7 किती झाले? 32. 32 आणि 1 33. 33 आणि 9 33 आणि 9 42. 42 आणि 3 किती झाले? 45. मग 45ला काय करायचं आपल्याला? 5 लिहायचं आहे आणि 4 हातच्या लिहायचं आहे. आता 4 यामध्ये मिसळू. 4 आणि 8 किती झाले? 12. 12 आणि 8 किती झाले? 20. 20 आणि 7 27. 27 आणि 7 34. 34 आणि 7 34 आणि 7 41. 41 आणि 6 47. 47 आणि 6 47 आणि 6 53. 53 आणि 5 58. 58 आणि 5 किती झाले? 63. तर आपलं उत्तर किती आलेलं आहे? 635. म्हणजे 50 ते 90 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती असणार आहे? 635. आता आपल्याला हे पर्यायामध्ये आहे का ते पाहावं लागणार आहे. आता बघा, यामध्ये 635 आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 0.49 0.7 भागिले 0.49 भागिले 0.7. आता मित्रांनो, अशा प्रकारचं गणित आल्यानंतर खूप सोपी पद्धत आहे. ह्यामध्ये जर जास्त क्रिया करायची सुद्धा गरज पडणार नाही आपल्याला, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर. बघा 0.49 इथे पण आहे, 0.49 इथे पण आहे, 0.7 इथे पण आहे आणि 0.7 इथे पण आहे. तर कशा प्रकारे आपलं उत्तर काढता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. आता अशा गणितामध्ये काय करावं लागणार आहे बघा. 0.49 भागिले 0.7 नंतर काय आहे? 0.49 भागिले 0.7. तर आपल्याला भाग घालवण्यासाठी इथे भागाकार आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? तिरकस गुणाकार करावा लागेल. बघा 0.49
गुणुले 0.7 इकडं का बघा. आता हा तिरकस गुणाकार आहे म्हणजे काय करावं लागेल 0.7 गुणुले इथे भागिले करावं लागेल 0.49. आता 0.49 आहे की 0.49 इथे 1ने भागाल हो 0.7 आणि 0.7. तर उत्तर क्रमांक किती येते आपलं 1 येते. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. उत्तर क्रमांक सी मध्ये आहे. पर्याय क्रमांक सी 1 उत्तर येते म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. आता बघा दशांश अपूर्णांकाचं गणित नेहमी परीक्षेत येतं त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा 50 + 3 + 3/10 + 7/100 ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहाल. अशा वेळेस गोंधळून जायचं नाही. व्यवस्थित तिथे लक्ष दिलं तर दशांश अपूर्णांक व्यवस्थितरित्या लिहिलं तर बरोबर समजेल. बघा काय सांगितलं आहे 50 + 3 + 3/10 + 7/100. आता बघा अशा प्रकारे जर सांगितलं तर काय करावं लागेल. हे 50 आहे तसंच लिहावं लागेल +3 अधिक आपल्याला 10 ने 3ला भाग घालवायचा म्हणजे 0.3 येईल अधिक 100 ने 7ला भाग घालवला तर 0.07 येईल. त्यानंतर आपण बेरीज करूया. हे 53 50 + 3 53. बघा तुम्हाला आडवी बेरीज समजत नसेल तर उभी करून दाखवते. 50 + 3 अधिक 0.3 अधिक 0.07 7 आले 3 आले 3 आले पॉईंट आला आणि 5 आले 53.37 हे उत्तर येतं. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. 53.37 2 नंबरच्या पर्यायामध्ये हे उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचं पुढचं गणित घ्यायचं आहे लगेच. बघा 44वा गणित आहे 125 मिलीमीटर बरोबर किती मीटर. आता 125 मिलीमीटर म्हणजे आपण काढूया मीटर आणि डेसिमीटर सेंटीमीटर मिलीमीटर हे तुम्हाला मापे माहीत असणे खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही या घटकावरती ज्या परीक्षेमध्ये ज्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत त्या घटकाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आपल्याकडे अजून 5 ते 6 दिवस आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. बघा आता मीटर आणि डेसिमीटर सेंटीमीटरचं तुम्हाला रूपांतर दाखवते. बघा मीटरमध्ये बघा 0.125 मीटर म्हणजे डेसिमीटरमध्ये किती आलं 1.25 डेसिमीटर. त्यानंतर सेंटीमीटरमध्ये किती आलं 12.5 सेंटीमीटर. मिलीमीटरमध्ये 125 मिलीमीटर. बघा आता 125 मिलीमीटर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 125 मिलीमीटर म्हणजे किती मीटर. आता हे झालं 125 मिलीमीटर. किती सांगितलं आपण 0.125 मीटर म्हणजे आपलं उत्तर काय आलं 0.125 मीटर. बघू आता कुठं 0.125 मीटर पहिल्याच पर्यायामध्ये आहे म्हणजे पहिला उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 5 अंकी कमाल समसंख्या व 5 अंकी किमान विषम संख्या यांची बेरीज किती. आता कमाल संख्या आणि किमान संख्या हे तुम्हाला लक्षात म्हणजे ओळखता आल्या पाहिजेत. आता बघा कमाल संख्या आणि किमान संख्या कोणकोणत्या आहेत बघू. 5 अंकी कमाल समसंख्या. आता 5 अंकी कमाल समसंख्या बघू किती येते रे 5 अंकी 99,998 अधिक 10,001. किमान संख्या 9 9 9 9 आणि 10. बघा अशा प्रकारची संख्या आली कुठं आहे बघा पर्यायामध्ये. बघा 3 नंबरच्या पर्यायामध्ये संख्या आहे म्हणजे आपलं उत्तर क्रमांक किती आलेला आहे सी नंबरचा पर्याय आपला आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी कमाल विषम संख्या कोणती. बघा 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे तयार होणारी 4 अंकी कमाल विषम संख्या. आता कमाल विचारले म्हणजे काय करावं लागेल आपल्याला सर्वात मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल. मग कोणता येतो 7 हा अंक आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 6 आहे. त्याच्यापेक्षा विषम संख्या विचारलेली आहे त्यामुळे 0 आपल्याला अगोदर घ्यावा लागेल आणि त्यानंतर काय करावं लागेल 3 घ्यावा लागेल. म्हणजे 7603 ही संख्या कुठल्या पर्यायामध्ये दिसते तर डी नंबरच्या पर्यायामध्ये दिसते. 7603 म्हणजे आपला डी नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 67 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती.
आता कोटी कोण, पूरक कोण, लघु कोण, विशाल कोण, ह्या कोणांचे मापे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. आणि परीक्षेमध्ये तर कोणावरती एक ना एक प्रश्न हमखास पडतो. त्यामुळे तुम्हाला कोणांची मापे पाठ केली ना तर तुम्हाला लवकरात लवकर गणित समजतं आणि लगेच सुटतं. बघा आता 67 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. आता बघा कोटी कोणाच्या मापाचे म्हणजे 67 अंश मापाचे पूरक कोणाचे माप विचारले. मग कोटी कोणाच्या मापाचे कसं काय करावं लागेल आपल्याला 90 वजा 67 करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पूरक कोणाचे माप निघेल. कोटी कोणाच्या पूरक म्हणजे 90 मधून 67 वजा केलं तर किती येणार 23 येणार. 23 येणार. मग हे 23 काय झालं पूरक कोण झाला. पूरक कोणाच्या मापांचे काय केलेलं आपल्याला माप किती 67 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे. मग आता आपल्याला कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज किती असते 180 अंश वजा हे 23 पूरक कोणाचे माप वजा करावे लागेल. बघा 10तनं 3 गेले 7, हातच्या आले 5तनं 3 गेले 7 सॉरी 8तनं 3 गेले 5 आणि 180 अंश 1 मधनं गेलं तर 157 अंश काय होत आहे कोटी कोणाच्या पूरक कोणाच्या माप होत आहे. तर 157 अंश आहे का बघा पर्यायामध्ये 157 अंश 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघायचा आहे लगेच 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये 2 आणि 5 यांची गुणिती असलेली संख्यांची बेरीज किती. बघा 1 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये 2 आणि 5 यांची गुणित असलेल्या संख्यांची बेरीज किती. आणि 100 खूप सोपा प्रश्न आहे बघा. 2 म्हणजे 1 ते 50 नैसर्गिक संख्यामध्ये 2 आणि 5चे गुणित असलेले. मग 2 आणि 5चे गुणित कोण आहेत 2 आणि 5चे गुणित कोण आहेत तर 2 आणि 5चे गुणित आहेत. आपण गुणाकार करूया 2 गुणले 5 किती आले 10. मग 10चे गुणित आहे 10चे गुणित कोण आहेत 1 ते 50 पर्यंत. बघा 10ने भाग जाणाऱ्या संख्या निवडायच्यात आपल्याला 10 20 30 40 आणि काय आहे ना 50. मग ह्याचं काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे. ह्याची बेरीज आपल्याला करायची आहे. बघा 0 इथं अधिक चिन्ह देते सॉरी 10 अधिक 20 अधिक 30 अधिक 40 अधिक 50 0 आले 5 आणि 4 9 9 3 12 12 आणि 2 14 14 आणि 1 15 म्हणजे 150 बेरीज येते. 150 बेरीज पर्यायामध्ये आहे का बघा सी नंबरच्या पर्यायामध्ये 150 उत्तर आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय आहे बरोबर आहे. खूप सोपा प्रश्न होता. अशाच प्रकारचे प्रश्न काही सोपे पडतात आणि काही अवघड पडतात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर बघा 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा लागेल. बघा 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एका जीपला किती तास लागतात 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासात कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा. आता आपल्याला जीपचा वेग अगोदर समजून घ्यावा लागेल. आता बघा 180 किलोमीटर अंतर सांगितले आपल्याला. 180 किलोमीटर म्हणल्यावर किती तास लागतात अंतर कापण्यासाठी एका जीपला 180 भागिले 4 तास केले तर बघा 4 1 4 4 × 4 16 राहिले 2 4 5 20 म्हणजे 45 ताशी वेग असेल याचा. 4 तास अंतर कापण्यासाठी 45 ताशी वेग आहे. मग 3 तासात कापण्यासाठी किती वेग करावा लागेल. सोपी पद्धत म्हणली तर तुम्ही 180ला 3ने भाग घालवू शकता. 3 1 3 3 संख 18 म्हणजे किती आले 60 ताशी वेग. 60 ताशी वेग आणि तुम्हाला वेग धरावा लागेल. म्हणजे 3 तासात तुमची जीप पोचेल. मग आता 60 ताशी वेग आता हे 45 आणि 60 म्हणजे 60 मधून 45 गेले. मग 60 मधून 45 गेले तर किती वाढवावं लागेल आपल्याला सांगितले तर 15 ताशी वेग काय करावं लागेल वाढवावं लागेल. 15 ताशी वेग वाढवावा लागेल. सोपं गणित आहे. अगोदर आपण काय केलं 4 तासाचा ताशी वेग काढून घेतला. म्हणजे 180ला 4 तासाचा ताशी वेग किती आहे 45 ताशी वेग आहे. त्यानंतर आपण 3 तासात अंतर पार करण्यासाठी आपण 3 तासाचा वेग काढून घेतला. तर 3 तासाचा वेग किती आहे 60 ताशी वेग आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे अंतर कापण्यासाठी अजून किती वाढवावं लागेल. व्यवस्थित प्रश्न द्यायचा आहे बघा. 60 सुद्धा पर्यायामध्ये आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचला तर समजतात. तुम्ही काय करता
3 तासाचा अंतर कापण्यासाठी ताशी वेग 60 काढला म्हणजे 60 आपलं उत्तर येतं म्हणून 1 नंबरच्या पर्यायाला गोल करून येतात. पण असं कोणत्याही प्रकारचं करायचं नाही. त्यासाठी आता बघा किती वाढवावं लागेल म्हणजे 60 मधून 45 आपण वजा केलं 15 ताशी वेग वाढवावं लागेल. 15 पर्यायामध्ये आहे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. एका चौरस व आयत या दोन आकृतींचे क्षेत्रफळ समान आहे. एका चौरस व आयत या दोन आकृतीचे क्षेत्रफळ समान आहे. त्या आकृतीतील चौरसाची बाजू 42 मीटर व आयताची बाजू 28 मीटर आहे. बघा चौरस व आयत यांची काय आहे, चौरसाची बाजू 42 मीटर व आयताची बाजू 28 मीटर आहे. तर आयताची परिमिती किती असावी. प्रश्न सोपा आहे, तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु या प्रश्नामध्ये फक्त आणि फक्त सूत्र जर पाठ असतील तर लगेच उत्तर समजतं. त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ, आयताची परिमिती ह्या आणि चौरसाची परिमिती, चौरसाचे क्षेत्रफळ या सूत्रांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. आपल्याला काय सांगितले ते अगोदर बघून घेऊया. चौरस आणि आयत काय आहेत, समान आहेत. आणि चौरसाची बाजू किती आहे, 42 मीटर आहे आणि आयताची बाजू किती आहे, 28 मीटर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ काय करावं लागेल, बरोबर आहे हेच दाखवून घ्यावं लागेल. चौरसाचे व्यवस्थित लक्ष द्या, असे प्रश्न तर हमखास परीक्षेत देतात आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ. बघा आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणुले बाजू, बाजू गुणले बाजू. आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणुले रुंदी, लांबी गुणले रुंदी. जर तुम्हाला माहीत असेल चौरसाच्या चारही बाजू समान असतील तर खूपच छान. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात म्हणजे काय येणार, आपल्याला चौरसाची बाजू किती दिली, 42 दिली, 42 गुणुले 42 बरोबर. आयताची रुंदी किती दिलेली आहे, लांबी दिली का नाही, म्हणजे x गुणले रुंदी किती आहे, 28. आता आपल्याला व्यवस्थितरित्या गणित सोडवायचं आहे. बघा x बरोबर आता काढायचं आपल्याला 42 गुणले 42, 42 गुणले 42 आणि त्यानंतर ह्याला हे इकडं गुणले म्हणजे इकडं काय होणार, भागिले होणार. आता बघा कशाने भागाल होता, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, बे एके बे, बे दोन्ही 4 आणि बे एके बे, 21 त्रिक किती आलं, 63 आलं. मग 63 काय आली आपली, लांबी आली. 63 काय आली आपली, लांबी आली. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, आयताची परिमिती किती असावी, आयताची परिमिती किती असावी. मग परिमितीचं सूत्र काय आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 कंसात आयताची परिमिती, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. जर तुम्ही गुणाकार नाही केला तर चालतं, 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी लिहिली तरी चालेल. तर बघा आता 63 अधिक 28 अधिक 63 अधिक 28, मी फक्त बेरीज करण्यासाठी 2 वेळा लिहून काढते. किती येते मग, 8 आणि 3 11, 11 आणि 8 19, 19 आणि 3 22, 22 आले 2, हातचे आले 2, 2 आणि 2 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12 आणि 6 18 म्हणजे 182 मीटर. आयताची परिमिती किती आली आपली, आयताची परिमिती बरोबर 182 मीटर. 182 मीटर. हा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतो, परिमितीवरती किंवा क्षेत्रफळावरती पडतो. त्यामुळे या प्रश्नाचा सराव करणे खूप गरजेचं आहे. 182 मीटर. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग काय 182 मीटर आपल्याला पर्यायामध्ये आहे का, आपण शोधूया. एकशे 82 मीटर बी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 51. -4 गुणले -1 गुणले -5 गुणले -1 बरोबर किती. बघा नेहमी तुम्हाला काहीतरी मायनस प्लस यामध्ये गणित येतात, दिसायला खूप अवघड वाटतात पण सोपं गणित आहे हे. बघा -4 गुणले -1 गुणले -5 गुणले -1 हे थोडी गणित करू शकतो आपण. -4 एके 4, 4 एके 4 आणि 4 पंचे 20,
20 एके 20. पण आता बघा 1 2 3 आणि 4 4 ठिकाणी काय आहे आपलं वजा चिन्ह आलेलं आहे. वजा चिन्ह 4 ठिकाणी सम ठिकाणी आले म्हणजे काय होणार अधिक होणार, बरोबर की नाही. म्हणजे 20 आपलं उत्तर तर 20 आले परंतु चिन्ह कुठले द्यायचं मग अधिक 20. मग अधिक 20 कुठे आहे सी नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपला सी नंबरचा पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे. अशी गणित खूप सोपे असतात, ह्यामध्ये एकही मार्क आपला जाऊ द्यायचा नाही. एका प्रतिवर्ती कोणाचे माप किती असते. एका प्रतिवर्ती कोणाचे माप किती असते. बघा आता प्रश्न खूप सोपा आहे. एका प्रतिवर्ती कोणाचे माप किती असते. तर बघा प्रतिवर्ती कोण म्हणजे काय 180 पेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असणारा कोण असतो तो. बघा प्रतिवर्ती कोण आता बघा कुठं आहे 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी असतं म्हणजे बी नंबरचा पर्याय आपला काय आहे बरोबर आहे. लक्षात ठेवा कोणावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. कोणावरती असू द्या आयत चौरस क्षेत्रफळ परिमिती नफा तोटा या घटकावरती सगळ्यांना प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. वारंवार जर ह्याचा सराव केला आपल्याकडे अजून 5 दिवस शिल्लक आहेत आणि 5 दिवसात आपल्याला सराव करणं खूप गरजेचं आहे. बघा आता 360 झालं. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 18ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 54ने अधिक येतो तर ती संख्या कोणती. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून कितीने गुणले 18ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून अधिक येतो तर ती संख्या कोणती. आता बघा गुणाकार काय सांगितलंय 12ने गुणण्याऐवजी 18ने गुणले तर गुणाकार किती येतोय 54 येतोय. आता आपल्याला गुणाकारातला फरक काढूया अगोदर. काय 12ने गुणण्याऐवजी 18ने गुणले. आता 12 आणि 18 मध्ये आपण फरक काढू अगोदर. 18 वजा 12 किती आले 6 आले. कितीला गुणले कितीला गुणल्यानंतर गुणाकार 54 अधिक येतो. 54 अगोदर म्हणजे सोपा आहे बघा 54 भागिले हे 6 भागाकार करायचे 6 1 6 6 9 54 म्हणजे उत्तर क्रमांक काय येते आपलं 9 येते 9 उत्तर येते. ती संख्या कोणती. बघा ती संख्या कोणती ही ट्रिक आहे मित्रांनो. ह्यातून फरक काढायचा म्हणजे ज्या संख्येने गुणण्याऐवजी ज्या संख्येला गुणले म्हणजे त्या संख्येतून फरक काढायचा आपल्याला. त्या संख्येनं येणाऱ्या भागाकाराला काय करायचं जास्त म्हणजे भागायचं आहे तर 9 उत्तर येते आपलं. आता बघा जर तुम्हाला जर हे ट्रिक सोपी आहे आणि तुम्हीच काय करता जास्त वेळ वाया घालवता या गणितामध्ये. आता 12ने गुणण्याऐवजी चुकून 18ने गुणले. आता 12ने जर आपण ह्याला गुणलं 12 9 12 अष्टोदर्शे 108 आणि कितीने गुणले 18नं म्हणजे फरक किती येतोय 54चा 54पेक्षा जास्त आहे. बघा त्यामुळे ही ट्रिक वापरायची आहे. 18तून 12 गेले 6 राहिले आणि जे म्हणजे 54 येते ना त्याला 6ने भाग घालवला तर आपलं उत्तर किती येते 9 येते. आणि उत्तर क्रमांक आपला काय असणार आहे 1 नंबरचा असणार आहे. पर्यायामध्ये उत्तर आहे. ट्रिकनं हे गणित सोडवायचं आहे जास्त वेळ ह्यामध्ये वाया घालवायचा नाही. आता बघा 54 आहे. एका संख्येचा 1/5 भाग हा बरोबर 15 आहे तर त्या संख्येचा 2/5 भाग किती. एका संख्येचा 1/5 भाग बरोबर 15 तर त्या संख्येचा 2/5 भाग किती. बघा आता 2/5 भाग किती 1/5 भाग बरोबर किती आहे 15 आहे. त्या संख्येचा किती पाहिजे आपल्याला 2/3 भाग किती. बघा आता एका संख्येचा किती भाग आहे 1/5 बरोबर किती आहे 15 आहे. आता 1/5 भाग म्हणले 15 म्हणजे आता तिरकस गुणाकार करूया. 15 गुणले 5 15 5 75 आले म्हणजे 15चा 5वा भाग काढला आपण 15चा 5वा भाग काढला 15 75 आले. आणि त्याच संख्येचा किती आहे 2/5 भाग किती म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 75 गुणुले 2/3 करावं लागेल. 3 भाग जातो 3 1 3 3 2 6 राहिले 1 3 5 15 आणि 25 गुणले 2 किती आले 50 आले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्या संख्येचा 2/5 भाग म्हणजे किती आला 50 आला. पर्यायामध्ये आहे का बघून घेऊया. 50 उत्तर आहे का पर्यायामध्ये आहे. 2 नंबरच्या पर्यायामध्ये 50 उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 3 मीटर बाजू असलेल्या घनाकृती टाकीत
7,000 लिटर पाणी भरलेले आहे. टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाणी लागेल? 3 मीटर बाजू असलेली घनाकृती टाकीत 7,000 लिटर पाणी भरलेले आहे. टाकी भरण्यासाठी बघा 3 मीटर बाजू असलेल्या घनाकृती टाकीत 7,000 लिटर पाणी भरलेलं आहे आणि टाकी पूर्ण भरण्यासाठी किती लिटर पाणी लागावं लागेल? म्हणजे टाकीचं आपल्याला माप काढावं लागेल. आता काय करू? मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू. 3 मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर. बघा व्यवस्थित लक्ष द्या, थोडंसं अवघड गणित आहे. मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर. मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर. बघा 3 मीटर बरोबर किती आले? 300 सेंटीमीटर. आता इथे टाकीचं आपल्याला घनफळ काढावं लागणार आहे. टाकीचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजूचा घन. बाजूचा घन. आता 3चा घन किती येणार आहे? 300. तर सॉरी 300चा घन किती येणार आहे? 300चा घन किती येणार आहे? 300 वेळा गुणाकार करायचा आहे. तर 300 गुणले 300 गुणले 300. आता बघा हे सर्व शून्य लिहून घ्यायचं अगोदर. 1 2 3 4 5 6 आणि 3 9 27 एवढा घन आलेला आहे. आता बघा 1 लिटर बरोबर काय आहे? 1000 मिलीमीटर. 1 लिटर बरोबर काय आहे? 1000. व्यवस्थित लक्ष द्या, अवघड गणित आहे. मिली. म्हणून काय करावं लागेल आपल्याला? आता ह्या बाजूच्या घनाला 1000 मिलीने भागावं लागेल. किती शून्य दिले होते आपण? 6 भागिले 1000. हे 3 शून्य घालून टाकायचे. 1 2 3. आता किती आले? 27,000. 27,000 लिटर पाणी टाकीत मावेल. पाणी टाकीत मावेल. आता आपल्याला काय सांगितले? एकूण मावणारे पाणी आणि भरलेले पाणी. अजून किती पाणी विचारले? आता 27,000 मधून काय करावं लागेल? 27,000 मधून आपल्याला 7,000 पाणी भरलेलं आहे वजा करावं लागेल. 0 0 7 0 0 आणि 20,000. म्हणजे टाकी पूर्ण भरण्यासाठी आपल्याला किती पाणी लागेल? टाकी पूर्ण भरण्यासाठी आपल्याला 20,000 लिटर पाणी लागेल. समजलं का? व्यवस्थितरित्या समजले का? बघा मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतलं. 3 मीटरचं 300 सेंटीमीटर झालं. टाकीचे घनफळ काढले, त्यानंतर बाजूचा घन. मग आपल्या 300 सेंटीमीटरचा घन केला. 300 सेंटीमीटरचा घन बघा एवढा मोठा आला. 1 लिटर 1000 मिलीमीटर म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर आणि त्याला 1000ने भाग घालवला तर किती आलं? 27,000 लिटर पाणी टाकीत बसेल. आता 27,000 पाणी लिटर टाकीत बसले होते, परंतु 7,000 पाणी अगोदरच भरलेलं आहे. मग किती लिटर पाणी विचारलेलं आहे? मग 27,000 मधून 7,000 वजा केले तर 20,000 लिटर पाणी आपल्याला टाकी भरण्यासाठी लागणार आहे. अशा प्रकारचे हे गणित आहे. आता बघा पर्यायामध्ये 20,000 लिटर पाणी आहे का ते बघूया. पर्यायामध्ये 20,000 लिटर पाणी आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतरचं पुढचं गणित घ्यायचं आहे. बघा कसं आहे? 1 1 2 3 2 1 म्हणजे 64 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तिन्हीला अनुसरून आपल्याला पुढचं गणित विचारायचं. संख्यारचनेतील गायब असणारा अंक शोधायचा आहे. सोपं आहे बघा. कशा प्रकारे सोडवायचं? आता काय प्रश्न आहे? 1 1 2 काय? आता मधली तर संख्या खूप मोठी आहे आणि कडेची तर संख्या खूप लहान आहे. मग आपल्याला काय करावं लागेल रे? यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वर्ग घन या संख्या बघावं लागणार. आता वर्ग तर एवढा लहान येणार नाही. बघा आता 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4चा घन 64. घनपाठ असणे खूप गरजेचं आहे. 3 आणि 2 5 5 आणि 1 6 6चा घन 216. 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7चा घन किती असणार आहे? मग 343. पर्यायामध्ये 2 नंबरचा उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक. पुढचं गणित बघा 57. 2.3/4 वजा 1.5/6 अधिक 5.2/4 सोडवल्यास प्राप्त होणारे उत्तर. आता सोडवूया आपण हे गणित. बघा अशा प्रकारे गणित आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? 4 2 8 8 आणि 3 11 11/4 ह्याचं रूप बरोबर
5 आणि 1 6 आणि 1 7 7 आणि 5 सॉरी वजा आहे इथं 11/6 6 आणि 5 11 6 1 6 आणि 5 11 11/6 अधिक 5 त्रिक 15 आणि 2 17 17/3 आता 17/3 आलं. आता एका संख्येचं काय करूया आपण छेद समान करून घ्यायचं आहे. 11 आणि 3 ना अगोदर 11 आणि 6 ने गुणूया. बघा 11 आणि 11 गुणले 6 11 गुणले 6 भागिले 4 गुणले 6 व्यवस्थित करायचं आहे. पुढं 11 गुणले 4 छेद 6 गुणले 4 छेद समान केला आपण. यामध्ये छेद समान करून घेतला. आता छेद समान करून गेल्यानंतर आता पुढचं बघा 11 66 वजा 11 चौक 44 भागिले 6 चौक 24 किती येते मग 6 मधनं 4 गेले 2 6 मधनं 4 गेले 2 आणि भागिले 24 22/24 आलं. त्यानंतर पुढचं बघा हे 17 म्हणजे सोडलेलं आहे आपण हे 17/3 3चे. आता त्याला आपण गुणाकार करून घ्यायचा आहे. 22/24 अधिक 17/3 बरोबर बरोबर किती येणार आता बे के बे बे के बे बे के बे बे दोन्ही 4 म्हणजे किती आलं 11/12 आले 11/12. आपण ह्या संख्येला भाग घालवला आहे. आता बघा अधिक किती येणार 17/3 येणार. त्यानंतर आता परत आपण काय करणार आहे गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजे छेद समान घ्यायचा 17 गुणुले 4 छेद 3 गुणले 4 म्हणजे बघा आता 17 चौक 68 आणि 4 त्रिक 12 हे आपलं 11/12 इथं आहे तसं लिहायचं आहे 11/12 अधिक. आता बघा 68 आणि 11ची बेरीज करायची आपल्याला 79 येते आणि 12चं छेद समान असल्यामुळे 12 आहे तसं लिहायचं आहे. आता 79/12 भाग घालवल्यावर किती येते बघा 12 1 12 12 सक्क 72 6 पूर्णांक राहिले 7/12 6.7/12 हे उत्तर आपले येते. पर्यायामध्ये आहे का बघून घ्यायचं आहे. 6.7/12 सी नंबरचा पर्यायामध्ये उत्तर आपलं आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक रेल्वे ताशी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. बघा एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती. बघा आता आपल्याला काढायचं आहे गणित. रेल्वेची किलोमीटर प्रति तास वेगाला मिळते रेल्वेची लांबी किती आहे. लांबीचं सूत्र बघा रेल्वेची लांबीचं सूत्र वेग गुणुले वेळ हे सूत्र पाठ असणे सुद्धा खूप गरजेचं आहे. बघा आता वेग किती दिला आहे 10 दिलेला आहे. त्यानंतर वेळ किती दिलेली आहे 90 आणि आपल्याला गुणाकार किती करायचा असतो 5/18 ने. आता बघा 18 1 18 18 पंचे 90 मग आता किती आले 5 10 50 आणि 50 5 म्हणजे 10 गुणुले 5 गुणुले 5 किती येते 10 5 50 आणि 25 50 5 250 मीटर. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. पहिलंच उत्तर आहे 250 मीटर म्हणजे काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा एक टीव्ही 16,920 रुपयाला विकल्यावर 10,080चा तोटा होतो तर तो टीव्ही किती रुपयांना विकल्यावर किती 1,080 नफा होईल. सोपं गणित आहे. नफा तोट्यावरचं सूत्र सुद्धा पाठ असणे खूप गरजेचं आहे. आता काय आहे आपलं खरेदी किमतीचं सूत्र खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. सूत्र समजून घेतली की सगळी गणित सुटतात. 16,920 ही काय हे विक्री किंमत आहे. तोटा किती आहे 1,080 मग कितीला विकली खरेदी किंमत झाली मग त्याची 18,000 रुपये.
नफा आपल्याला 1080 हवा असल्यास तो टी व्ही कितीला विकावा लागणार आहे आपल्याला ते पाहायचं आहे आपल्याला. नफा किती पाहिजे आपल्याला 1080 म्हणजे काय करावं लागेल 18,000 अधिक 1080. बघा आता 0 गेले 0 8 0 आणि 18 ने 19 19,080 रुपयाला विकावा लागणार आहे तो टी व्ही. म्हणजे 19,080 रुपयाला तो टी व्ही विकावा लागणार आहे. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. बघा 19,080 हे उत्तर सी नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपलं काढलेलं उत्तर काय असणार बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दशमान शतांशापर्यंत ठीक करून सोडवा. दशमान शतांशापर्यंत ठीक करून सोडवा. आता ठीक करायचं आहे आणि सोडवायचं आहे. बघूया सोडवूया कशा प्रकारे सोडवायचं आहे बघू. 45.927 अधिक 24.329 वजा 39.92. परत काय करायचं आहे आपल्याला सोडवायचं आहे. 45 दशमान ह्याच्यापर्यंत व्यवस्थित करायचं आहे. 24.330 बघा वाढवले थोडं थोडं 39.090. त्याची बेरीज करूया आपण. हेतून तर यात गेलं शून्यच राहणार आहे. बघा आता 90.039 70.26 वजा. आता बघा 70.26 वजा किती जाते 70मधनं 39 गेल्यावर किती राहते तर 90 नाही गेलं बरोबर 31. 26मधनं 9 गेले 26मधनं इथं 9 आहे सॉरी 26मधनं 9 गेले 17 इथे 31.17 31.17 हे उत्तर आहे का पर्यायामध्ये बघायचं आहे. 31.17 हे पर्यायामध्ये उत्तर आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर आहे. अशाच प्रकारचे मित्रांनो गणित 20 प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. ह्या गणिताचा सराव करणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. आता आपण लगेच आपण राहिलेले प्रश्न म्हणजे मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. आता बघा उतारा आहे कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशावा हा छोट्या चिनीचा मुलगा अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे आलो. तुम्हाला उतारा वाचून घ्यायची गरज आहे का कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो आणि आपल्याला गणिताचा जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचं आहे. खाशाबाच्या कुस्तीत सुरुवात झाली. तर मी पर्यायामध्ये शोधलेलं होतं बघा वडिलांच्या तालमीत. खाशाबाची सुरुवात कुठे झाली वडिलांच्या तालमीत. अण्णा हे टोपण नाव कोणाचे होते तर खाशाबाचे होते. चितकर्णी याचा अर्थ आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. चितकर्णी याचा अर्थ हे उत्तरातले तुम्ही उत्तर काढू शकता परंतु आता चितकर्णी आता चितकर्णी हा शब्द तुम्ही ऐकलेला नसताय पण चितकर्णी याचा अर्थ काय होतो पराभव करणे. लक्षात ठेवा चितकर्णी म्हणजे काय पराभव करणे. आता गावागावात उरूस जत्रेत त्या काळी डॅश भरत. आता बघा गावागावात उरूस भरत होते जत्रेत त्या काळी काय होते आखाडे भरत होते. आखाडे म्हणायचे त्याला कुस्तीचे वगैरे आखाडे असे म्हणायचे. त्यामुळे हे शब्द लक्षात हे ग्रामीण भागातले शब्द येतात आणि परीक्षेमध्ये आपण गोंधळून जातो. आखाडे काटक या शब्दाचा अर्थ काय काटक. आता बघा हा समानार्थाचा शब्द आहे. काटक म्हणजे कणखर. लक्षात ठेवा काटक म्हणजे कणखर. उतार्यापेक्षा हे प्रश्न तुम्हाला अवघड टाकणारे गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे काटक म्हणजे कणखर यातले बघा 3 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. तिथे करणे म्हणजे पराभव करणे आणि जत्रेत त्या काळी काय होते आखाडे भरत असत आणि काटक म्हणजे कणखर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. जनगण मन या गीताला भक्तिगीत कोणी म्हटले. आता हे उतार्यातले प्रश्न आहेत. महात्मा गांधींनी म्हटले आहे. जनगण मन या गीताला भक्तिगीत कोणी म्हटले महात्मा गांधींनी म्हटले. घटना समितीने केव्हा जनगण मन या गीताच्या देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. आता राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला 24 जानेवारी 1950 हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जनरल नॉलेजसाठी हा प्रश्न येतो. त्यामुळे 24 जानेवारी 1950 हे तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे. 5 कडव्यापैकी किती कडव्यांचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करतात. बघा एक हे पूर्णच उत्तर तुम्हाला महत्त्वाचं आहे. 5 कडव्यापैकी किती कडव्यांचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करतात तर 1 जन शब्दाचा आशय आहे. जन शब्दाचा आशय काय बघा हा प्रश्न परीक्षेत येतात. लोक रवींद्रनाथ टागोर यांची जनगण मन ही भारताच्या भविष्याची डॅश डॅश म्हणून गीत म्हणून ओळखले जातात. तर जय गीत म्हणून लिहिले. रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे भारताच्या भविष्याचे जय गीत म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा पुढचा उतारा घेऊया. थोडंसं घाई करते. हत्तीला कोणाचा राग आला. आता हा उतारायला प्रश्न आहे. माकडाचा राग आला. विनाकारण कोण कोणाला त्रास देईल. माकड सशाला. सशाला केव्हा झोप येत नसे माकड कानात ओरडल्यावर. आता हे उतार्यावरील प्रश्न आहे. त्यानंतर बघू आता समानार्थाचे कुठले शब्द आलेत ते.
शिक्षा या शब्दाच्या उतारातील विरुद्धार्थी शब्द बघा. शिक्षा म्हणजे करणे म्हणजे काय? क्षमा म्हणजे माफी करणे. शिक्षा करणे आणि क्षमा विरुद्धार्थी शब्द क्षमा आहे, लक्षात ठेवायचं आहे. या दोघांनाही पाठीवर बसवले व फिरायला नेले. कुणी नेले? तर हत्तीने. हा उतारातील प्रश्न आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. दुसरी मांजर डॅश डॅश खायची, पक्षी खायची. हे उतारातील प्रश्न आहेत. पहिल्या मांजराला वटवाघूळ कशी वाटली? उंदीर घुशीसारखी वाटली. एका कुरणामध्ये टिंब मांजरी राहत होत्या. 2 तुझं अंग उंदरासारखं आहे, ती डॅश डॅश म्हणाली. दुसरी मांजर म्हणाली. आणि गोष्टीला योग्य शीर्षक होईल वटवाघुळाची तारे. हे उत्तरावरील प्रश्न आहेत मित्रांनो. समानार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार हे नवोदयमध्ये हमखास प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे ह्या घटकाचा अभ्यास करणे तुम्हाला गरज आहे. मराठीचे उत्तरे थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, पण समजून घ्या, उत्तरे वाचायला वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला गणिताचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला गणितामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका. तुमच्या गणिताचे उत्तर लवकरात लवकर दिले जाईल. आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. आणि प्रश्नपत्रिकेचा कसा अभ्यास करायचा, म्हणजे परीक्षेला गेल्यानंतर कोणत्या गोष्टी चुका टाळायच्या याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून येणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.